नमस्कार. तुम्हाला काय वाटतं, श्रीमंत बनण्यासाठी आपल्याला खूप मोठी सॅलरी असायला पाहिजे किंवा स्वतःचा बिझनेस असायला पाहिजे तरच आपण श्रीमंत बनू शकतो का? किंवा ज्यावेळेसही आपल्याकडे पैसे येतात तर ते पैसे सांभाळण्यासाठी फायनान्स क्षेत्रामध्ये आपण स्वतः एक्सपर्ट असायला पाहिजे तरच आपली श्रीमंती टिकून राहील का? काय वाटतं तुम्हाला? तर याच रिलेटेड आज मी तुम्हाला 2 स्टोरीज सांगणार आहेत. तर या स्टोरीज द सायकॉलॉजी ऑफ मनी बुकमधील आहेत. तर पहिली स्टोरी आहे रोनाल्ड रीडची. तर रोनाल्ड रीड एक सर्वसाधारण परिवारामधील व्यक्ती होते. त्यांच्या घरामध्ये हायर एज्युकेशन शिकणारे ते पहिले व्यक्ती होते ज्यांनी हायर एज्युकेशन कंप्लीट केलं होतं. तर ज्यावेळेसही ते कॉलेजला जायचे तर दुसऱ्याला लिफ्ट मागून ते कॉलेजला जायचे. नंतर त्यांनी त्यांचं कॉलेज कंप्लीट केल्यानंतर 25 वर्षे एका गॅस स्टेशनवरती काम केलं. 17 वर्षे त्यांनी झाडू वगैरे मारायचे असे सर्वसाधारण कामं केले आणि 38 वर्षाच्या वयामध्ये रोनाल्ड रीड यांनी $12,000चं एक घर खरेदी केलं आणि पूर्ण आयुष्यभर ते याच घरामध्ये राहिले. ज्यावेळेस रोनाल्ड रीड 50 वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांच्या पत्नींचा मृत्यू झाला. त्यानंतर रोनाल्ड रीड यांनी दुसरं लग्न वगैरे केलं नाही तर ते एकटेच राहिले आणि वर्ष 2014मध्ये ज्यावेळेस रोनाल्ड रीड 92 वर्षाचे झाले तर त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूच्या दिवशी ते एकदम अचानक चर्चेमध्ये आले. त्या चर्चेचा विषय हा वेगळाच होता. 2014मध्ये अमेरिकेमध्ये 28.13 लाख अमेरिकी लोकांचा मृत्यू झाला होता. पण एवढ्या लोकांमधून फक्त 4,000च लोक अशी होती ज्यांची जी संपत्ती आहे ती $8 मिलियन पेक्षाही कमी होती. पण रोनाल्ड रीड त्या 4,000 लोकांपैकी एक होते. तर त्यांनी त्यांच्या वसियतमध्ये लिहिलं होतं की जे त्यांची सावत्र 2 मुलं आहेत त्यांना $2 मिलियन द्यायचं त्यांनी ठरवलेलं होतं. बाकी $6 मिलियन त्यांनी डोनेट केले होते लोकल लायब्ररी आणि हॉस्पिटल्ससाठी. तर हे ऐकल्यानंतर त्यांच्या जे ओळखीचे लोक होते, आजूबाजूचे होते, नातेवाईक होते, तर ते एकदम धक्का बसला की हे झाडू मारणाऱ्या व्यक्तीजवळ एवढे पैसे आले कुठून? ज्यावेळेस त्यांच्यावरती रिसर्च करायला चालू केली की तर त्यावेळेस कळालं की यामध्ये कुठलंही आश्चर्य करण्यासारखं गोष्ट नव्हतीच. रोनाल्ड रीडला कुठलीही लॉटरी लागली नव्हती ना त्यांना कुठलीही खानदानी प्रॉपर्टी भेटली नव्हती. तर ते जेवढाही त्यांना पगार मिळायचा तर त्या पगारामध्ये ते एक सर्वसाधारण आयुष्य जगायचे आणि जेही त्यांच्याजवळ पैसे उरत होते 2,000-5,000 तर ते पैसे ते ब्लूचिप कंपनीचे स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करत होते आणि ते इन्व्हेस्ट केलेले पैसे त्यांनी पूर्ण आयुष्यभर सुद्धा काढले नाही. पण जी छोटी छोटी अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली होती ती त्यांच्या वयाच्या 92 वर्षापर्यंत मोठी होऊन $8 मिलियन बनली होती. आता आपली दुसरी कहाणी आहे. दुसऱ्या कहाणीतले पात्र आहेत रिचर्ड फुस्कोन. तर रिचर्ड फुस्कोन यांनी हार्वर्डमधून त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं होतं MBA फायनान्समध्ये. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यांना फायनान्स क्षेत्रामध्ये खूप कामयाबी भेटली होती आणि फक्त 40 वर्षाच्या वयामध्ये ते फायनान्शियली फ्री सुद्धा झाले होते. त्यांनी खूप सारा पैसा कमवलेला होता. जे बिझनेस मॅगझिन होतं तर त्यामध्ये त्यांचं टॉप 40 लोकांमध्ये त्यांचं नाव सुद्धा आलेलं होतं. नंतर त्यांनी खूप मोठा बंगला घेतला. त्या बंगल्यामध्ये खूप साऱ्या रूम्स होत्या, त्यांच्या कार्स होत्या, खूप मोठे मोठे स्विमिंग पूल होते. तर आपण जेवढा विचार करू शकतो तेवढ्या सगळ्या गोष्टी त्या बंगल्यामध्ये होत्या. नंतर त्यांनी तिथं कामगार ठेवले. नंतर त्या बंगल्याला जो मेंटेन ठेवण्याचा खर्च होता तो $90,000 होता. तर एवढ्या सुखसुविधा तर ते घेत होते. पण 2008मध्ये रिचर्डनी स्वतःला बँकरप्ट म्हणून घोषित केलं. कारण त्यांनी जेवढेही पैसे कमवलेले होते तर ते एवढ्या सुखसुविधा घेण्यामध्ये संपलेले होते आणि ते बँकरप्ट झालेले होते. नंतर बँकेने त्यांचं घर जप्त केलं. जेवढ्याही त्यांच्या प्रॉपर्टी होत्या त्या सगळ्या निलाम केल्या गेल्या आणि जे रिचर्ड फुस्कोन होते ज्यांनी हार्वर्डमधून एज्युकेशन घेतलेलं होतं ते MBA फायनान्समध्ये बिझनेस मॅगझिनमध्ये टॉप 40मध्ये त्यांचं नाव होते. तर एवढे हुशार व्यक्ती पूर्णपणे बर्बाद झाले. तर या 2 कहाण्यांमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? तर पहिली गोष्ट आपल्याला इथून शिकायला मिळते की श्रीमंत बनण्यासाठी खूप सारा पैसा आणि स्मार्टनेस एज्युकेशन गरजेचं नाही आहे. तर फायनान्शियल डिसिप्लिन इथं खूप महत्त्वाचं आहे. तो व्यक्ती श्रीमंत बनू शकतो आणि बनून सुद्धा राहू शकतो. दुसरं जे आपल्याला इथून शिकवण भेटते ती आहे रातोरात कोणीही श्रीमंत बनत नाही. श्रीमंत बनण्यासाठी प्रत्येकाला वेळ हा द्यावाच लागतो. जेवढा जास्त वेळ आपण श्रीमंत बनण्यासाठी देऊ तेवढी कंपाऊंडिंगची पॉवर आणि कंपाऊंडिंगमुळे आपली वेल्थ
ग्रो होईल. तिसरी लर्निंग इथून आपल्याला मिळते की जी आपल्याजवळ किती जरी पैसा आला तरी सुद्धा त्या पैशाला व्यर्थ उडवायचं नाही आहे, तर एक सिंपल लाईफस्टाईल मेंटेन ठेवायची आहे. जर आपण असं केलं तर आपली संपत्ती आयुष्यभर टिकून राहील आणि जर आपल्याजवळ एक्स्ट्रा पैसे असले तर आपण त्यांनी लोकांची मदतसुद्धा करू शकतो. तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.